नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरती होती त्यावेळी आपण जास्तीत जास्त PYQ घेतले आणि विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये खूप सारा फरक पडला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 25 पैकी 20, 22, 23 असे मार्क पडले. आता आपण काय करतोय, जी येणारी एक्झाम आहे ती कोणती, वनरक्षक असणार आहे. त्या वनरक्षकसाठी आपण मराठी PYQ सुरू केले. त्याचा आज आपलं पहिलं लेक्चर असणार आहे. PYQ घेऊ, जास्तीत जास्त याची बॅच पण आहे आपली, ते तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. ठीक आहे, चला लेक्चरला सुरुवात करू. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, अंतर मोजण्याचे जुने माप या शब्द समूहासाठी एक शब्द. हे सर्व प्रश्न विचारले गेलेले, हा लक्षात घ्या. अंतर मोजण्याचे जुने माप कोणते होते? बघा, मोहर होतं, दमडी होती, त्यानंतर गुंज होता, की त्यानंतर आणखीन काय तर कोस होतं. तर अंतर जर मोजायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी काय असायचं, कोस वापरला जायचा. अंतर मोजण्याचं जुनं माप कोणते? कोस आहे. मला सांगा, मोहर, दमडी आणि गुंज हे काय होते ते पण जाणून घ्या. बघा, कोस हे अंतर मोजण्याचं जुनं भारतीय माप आहे. साधारणपणे 3 किलोमीटर किंवा 2 मैल म्हणजे एक कोस होता. साधारणपणे काय ना, 3 किलोमीटर किंवा सुमारे 2 मैल असणार आहे. 1 मैल म्हणजे किती? 1.6 राहतं. हा, 1.6. तर एक कोस असायचा. इतर पर्याय बघा, मोहर जे आहे ना, हे जुन्या काळातील सोन्याचे नाणे चलन होते. मोहर काय ना, हे जुन्या काळातलं सोन्याचं नाणं होतं. दमडी काय होतं, हे देखील जुन्या काळातील एक अतिशय कमी मूल्याचं चलन होतं. आणि गुंज काय होतं, हे वजन मोजण्याचं सोने चांदी अतिशय लहान माप आहे. गुंज काय तर सोने चांदी मोजण्याचं कसं आहे तर छोटं माप आहे, लहान माप आहे. ठीक आहे, पुढे आदित्य शब्दाचा समानार्थी कोणता आहे? आदित्यचा चेतना, स्वराधीश, अमृत आणि सूर्य. तर आदित्यचा समानार्थी हा कशाचा आहे तर सूर्य या शब्दाचा समानार्थी असणार आहे. आदित्य या शब्दाचा समानार्थी काय तर सूर्य आहे. मग मला सांगा, चेतना, स्वराधीश आणि अमृत हे काय तर ते पण जाणून घ्या. बघा, आदित्यच्या आणखीन बघा म्हणजे सूर्याच्या आणखीन समानार्थी बघा, दिनकर आहे, दिनमणी, दिनेश, अंशुमन, प्रभाकर, भानू, भास्कर, मित्र, रवी, सविता. हे पाठच पाहिजे. वनरक्षकला फक्त 15 मार्काला मराठी येतं. 15 मार्क म्हणजे एकूण 15 प्रश्न असतात, परंतु मार्क किती तर 30 मार्क असतात. प्रश्न किती? 15. 15च्या दुप्पट 30 असतात. त्याच्यामुळे ऍक्युरेसी येणं फार गरजेचं आहे. मग हे पाठच पाहिजे आपलं. आदित्य, सूर्य, दिनकर, दिनमणी, दिनेश, अंशुमन, प्रभाकर, भानू, भास्कर, मित्र, रवी, सविता. अमृत बघा रे, अमृतचे समानार्थी अमृत, पियुष, सुधा, सुधारस. अमृत म्हणजे काय? पियुष, सुधा, सुधारस. चेतना काय? स्मृती, बुद्धी, चैतन्य. चेतना काय तर स्मृती, बुद्धी आणि चैतन्य असणार आहे. ओके, आता बघा, त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची तुम्हाला. अधोरेखित कोणत्या शब्दाला आहे तर त्याच्याकडून या शब्दाला आहे. लक्षात घ्या, त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित त्याच्याकडून शब्दयोगी, क्रियापद, विशेष नाम आणि क्रियाविशेषण. तर बघा, ज्यावेळी शब्दाला जोडून एखादा शब्द येतो, शब्दाला जोडून एखादा शब्द येतो त्यावेळेस त्याला म्हणायचं शब्दयोगी. त्याचा शब्दातच उत्तर आहे. शब्द म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारा शब्दयोगी. ठीक आहे, बाकीचे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. विशेषण नामाबद्दल विशेष नाम हे एखाद्या व्यक्तीचं नाम असेल तर ते, आणि क्रियाविशेषण ज्यावेळेस क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो त्याला तुम्ही काय म्हणतात तर त्याला म्हणतात क्रियाविशेषण म्हणतात. ठीक आहे, पुढे अचूक वाक्य रचना कोणते? म्हणजे अचूक म्हणजे काय तर शुद्ध वाक्य पाहिजे त्यांना. शुद्ध वाक्य कोणतं आहे तर बघा, माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले. माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले. इथं काय झाले? लेखनामध्ये झाले. लेखना म्हणजे हा नाही येणार. माझ्या पुस्तकाच्या लेखन मध्ये झालंय. इथं बघा, लेखन मध्ये झालंय, हा पण नाही येणार. माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य काय तर लाभले आहे. पण इथं कोणतं येईल तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1, कारण हा पण नाही येणार तुमचा, हा पण येणार नाही तुमचा. ओके, त्यानुसार माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य काय असणार आहे तर पर्याय क्रमांक 1 हा त्याचा काय तर बरोबर येईल. ठीक आहे, नेक्स्ट. चला पुढचा प्रश्न. अनेक माणसे एकत्र असल्यास त्याला काय म्हणतात? राशी, साठा, थवा आणि समुदाय. तर ज्यावेळेस एकापेक्षा जास्त माणसं एकत्र येतात, एकापेक्षा जास्त माणसं काय होतं ना एकत्र येतात, एकत्र आल्याच्या नंतर काय तयार होतो तो समुदाय तयार होतो. समुदाय. ओके, लक्षात ठेवा. मग राशी म्हणजे काय, साठा म्हणजे काय, थवा म्हणजे काय हे पण जाणून घ्या. खूप महत्वाचं असते या गोष्टी, कारण त्यावरच कधी कधी प्रश्न येतो. अनेक माणसे किंवा लोकांचा समूह एकत्र आल्यास त्याला समुदाय किंवा जमाव असं म्हणतात. समुदाय किंवा जमाव म्हणतात. ओके,
राशी म्हणजे काय रे, तर धान्याची किंवा वाळूंची राशी असते. धान्याची किंवा वाळूंची काय राहते, राशी किंवा रास असते. साठा म्हणजे काय राहतो रे, पाणी किंवा वस्तूंचा साठा राहतो. पाणी किंवा वस्तूंचा साठा. आणि थवा म्हणजे काय रे, पक्ष्यांचा किंवा गुरांचा थवा असतो. जे पक्षी राहतात ना एकापेक्षा जास्त, तर त्यांचा काय राहतो, तो थवा असतो. ओके. आणि राशी काय, धान्याची किंवा वाळूची काय राहते, रास असते. साठा पाण्याचा किंवा वस्तूचा. पुढे बघा, पक्ष्यांचा थवा असतो. पक्ष्यांचा थवा. केसांचा झुपका असतो. केसांचा काय राहतो, झुपका. गुरांचा कळप असतो. विटांचा, नारळांचा, कलिंगडांचा ढीग असतो. विटांचा, नारळांचा आणि कलिंगडांचा काय असतो, तो ढीग असतो. चाव्यांचा, किल्ल्यांचा जुडगा असतो. चाव्यांचा आणि किल्ल्यांचा काय राहतो, जुडगा. ओके. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द निवडा. अचूक म्हणजे काय रे, शुद्ध शब्द निवडा. मुद्दामून इथं काय करता, तुम्हाला शब्दाची रचना बदलून देतात. का, तर तुम्हाला समजलंच नाही पाहिजे काय काय म्हणले. प्रमाण लेखनानुसार अचूक, ते म्हणले असे शुद्ध शब्द तरी चाललं असतं, पण तुम्हाला कन्फ्यूज करता नक्की काय ते. पुष्करणी, त्यानंतर पुष्करणी, पुष्करणी आणि पुष्करिणी. ठीक आहे ना. तर शुद्ध शब्द कोणता आहे, पुष्करिणी. पुष्करिणी हा काय तर शुद्ध शब्द, पर्याय क्रमांक 3. कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली. या वाक्यातील विशेष नाम ओळखा. या आपल्या मराठीच्या लेक्चर मध्ये खूप वेळा शिकवून झालेले आहे, विशेष नाम कसं ओळखायचं. विशेष नाम ओळखण्याची सोपी पद्धत काय, तर विशेष नाम ओळखण्याची सोपी पद्धत अशी आहे की ते नेहमी एकवचनी असते. नेहमी कसं असतं, एकवचनी असतं. आणि ते एखाद्या व्यक्तीचं नाव असतं, व्यक्तीचे नाव असते. ठीक आहे ना. म्हणजे एका व्यक्तिवाचक असतं ते. जर नदी असेल तर नदीचं, शिखर असेल तर शिखराचं. बघा, नद्या, कृष्णा, गोदावरी. आता इथं हे दोघं आहे, हे दोघं विशेष नाम आहे, पण नद्या काय रे, सामान्य नाम आहे. नद्या काय, सामान्य नाम. हा कट झाला बरं ना. नदी ही जाते. ओके. आणि कृष्णा ही काय तर एकच आहे, एक वचनी की नाही. कृष्णा नदी किती रे, एकच आहे ना, मग त्याला सामान्य नाम म्हणा. हा कट झाला. त्यानंतर कृष्णा, कोयना, तयार. कृष्णा, कोयना आहे, पण तयार काय, तयार काहीच नाहीये. ठीक आहे ना. तयार हे फक्त नाव दिले त्यांनी. कृष्णा, गोदावरी, कोयना, कृष्णा. हे बघा, गोदावरी, त्यानंतरचं काय कृष्णा, आणि त्यानंतरचं काय कोयना. या तिघा पण कशा आहे तर एक वचनी. तिघं पण कशा, एक वचनी आणि कशा आहे, व्यक्तिवाचक. म्हणजे एकच आहे ना, त्या एकापेक्षा जास्त आहे का, नाही, अजिबात नाही. त्या एकच असणार आहे. म्हणून त्याला म्हणायचं काय, म्हणायचं तर त्याला विशेष नाम म्हणा. विशेष नाम हे हे पण नाही येणार. इथं शहर सामान्य नाम आहे, त्याच्यामुळे हा पण येणार नाही. गोदावरी, कोयना, कृष्णा याला तुम्ही काय म्हणशाल, विशेष नाम म्हणणार. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे काम आपण कराल का, अधोरेखित शब्दाची जात. आपण सर्वनाम, उभयनवी, क्रियापद, भाववाचक नाम. उभयनवी काय करतो, दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतो, कट. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, कट. भाववाचक म्हणजे यत्व, बनपणा, ते जे प्रत्यय असतात ते इथं लागतात, त्याच्यामुळे हा पण येणार नाही. मग राहिला काय, आपण काय तर सर्वनाम आहे. आपण काय तर सर्वनाम. एकूण सर्वनाम कोणते तर किती, तर 9 आहे. कोणकोणते, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण स्वतः. आपण स्वतः हे काय तर तुमचे सर्वनामे. एकूण किती असणार आहे, तर 9 सर्वनाम असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अवकृपा शब्दाच्या विरुद्धार्थी श्रद्धा, कृपा, क्लेश आणि आपत्ती. तर बघा, कृपा शब्द अवकृपा आहे, याच्या विरुद्धार्थी काय रे, तर कृपा. म्हणून पर्याय क्रमांक 2 कृपा, अवकृपा. ठीक आहे. पुढे बघा, कृपा, अवकृपा. क्लेशच्या विरुद्धार्थी आनंद आणि प्रसन्न. श्रद्धाच्या विरुद्धार्थी अश्रद्धा, अविश्वास. आपत्तीच्या विरुद्धार्थी सुस्थिती. आपत्तीच्या विरुद्धार्थी काय असणार आहे, सुस्थिती. परत एकदा बघा, अवकृपा, कृपा, क्लेश, आनंद, प्रसन्न, श्रद्धा, अश्रद्धा आणि अविश्वास, आपत्ती, सुस्थिती. ठीक आहे. नेक्स्ट, तू ही कविता पाठ कर. ह्या क्रियापदाचा अर्थ ओळखा. तू ही कविता काय कर, पाठ कर म्हणलंय. आता क्रियापदाचे अर्थ किती एकूण, बघा, क्रियापदाचे अर्थ 4 असणार आहे. ठीक आहे ना. कोणते, संकेतार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, स्वार्थ. ठीक आहे. संकेतार्थ मध्ये काय राहतं, जर तर. जर तर, जेव्हा तेव्हा, जसे तसे. आज्ञार्थ मध्ये काय असतं, आज्ञा करणे.
आज्ञा करणे आज्ञार्थमध्ये. विद्यार्थ्यामध्ये काय राहतं रे, वाविवेचे प्रत्यय, वाविवे. आणि स्वार्थ म्हणजे काय, तर काळाचा बोध, काळाचा बोध करणे याला म्हणायचं स्वार्थ. ठीक आहे, आता तू ही कविता पाठ कर. काय दिली तुला, ऑर्डर दिली, आज्ञा दिली, आज्ञा केली की नाही, मग त्याला म्हणा आज्ञार्थ म्हणायचं. त्याला त्याला काय म्हणशाल, आज्ञार्थ. तू ही कविता पाठ कर, तुला ऑर्डर दिली, आज्ञा केलेली, म्हणून त्याला तुम्ही आज्ञार्थ म्हणशाल. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे, सोवळे शब्दाच्या जोडीने येणारा शब्द म्हणजे त्या दोघांची जोडी पाहिजे. सोवळे, पिवळे, पोवळे, ओवळे आणि आवळे. तर बघा, सोवळे शब्दाच्या जोडीने येणारा शब्द सोवळे, त्याच्या जोडीने काय आला, ओवळे. विरुद्धार्थीने हा एक सोबतच आहे. सोवळे आणि काय आला तर ओवळे, म्हणजे काय झाला, जोडीने आला. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, ही बॅच आहे आपली वनरक्षकची, आताच लॉन्च झाली. इंग्लिश पण शिकवणार, मराठी मी स्वतः घेतलेले. बुद्धिमत्ता एकदम सोप्या भाषेत आहे, ट्रिकनुसार आहे. जीकेला फॅकल्टी आहे, भरपूर चांगलं शिकवलेलं आहे, काही काळजी करायची नाहीये. बाहेर या बॅचची किंमत 500 रुपये, 1000 रुपये, पण आता आपली लॉन्चिंग ऑफर आहे, फक्त 299 रुपयामध्ये आपण संपूर्ण वनरक्षकचं सिलेबस कव्हर करणार आहे. 6 महिने कालावधी, अनलिमिटेड व्ह्यू, किती वेळा बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची अशा विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो ॲपची, ते ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा फोल्डरमध्ये जा, तिथे ही बॅच तुम्हाला मिळेल. 8329603029 ह्या नंबरवर मला मेसेज करा. सोप्या पद्धतीने संपूर्ण मराठी व्याकरण कव्हर करणारे, तुमचे मराठीचे पैकीच्या पैकी मार्क, मराठीचे म्हणण्यापेक्षा पूर्ण जे वनरक्षक आहे तुमचं, त्यामध्ये आपण जास्तीत जास्त मार्क घेऊन तुम्हाला भरती करायचा यामध्ये प्रयत्न करणार आहे. आपण 100% देणार आहे माझे. ठीक आहे, पुढे जोडीने येणारे शब्द बघा रे कोणकोणते. सोवळे, ओवळे, थोडे बहुत, रंगीबिरंगी, शेतीवाडी, भाजीपोळी, गुरेढोरे. पाठ करून ठेवा एवढे सगळे. सोवळे, ओवळे, थोडे बहुत, रंगीबिरंगी, शेतीवाडी, भाजीपोळी, गुरेढोरे. ठीक आहे, पुढे, हा साप खूपच मोठा आहे, याचं उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस उद्गारार्थी वाक्यामध्ये तुम्हाला रूपांतर करायचंय त्यावेळेस उद्गारवाचक चिन्ह जे आहे ना हे वापरावं लागतं. उद्गारवाचक हे चिन्ह वापरावं लागतं. अब केवढा मोठा साप, हा खूप मोठा आहे का साप, हा साप खूप मोठा असावा, हा साप खूप मोठा नाहीये, हे नकारार्थी आहे. ठीक आहे ना, आपण डायरेक्ट उत्तरावर जाऊया. उद्गारवाचक चिन्ह कुठे, बघा इथं. उद्गारवाचक म्हणजे काय राहते, भावना प्रधान असतं, केवळ प्रयोगी सारखं राहतं, त्याच्यामुळे काळजी करायची नाही, त्यालाच उद्गारार्थी म्हणतात. ठीक आहे ना, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, या म्हणीचा अर्थ काय होतो बघा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, स्वयंपाक करणे, निश्चय करणे, आश्रयदात्याची स्तुती करणे आणि भजन करणे. याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा बरं. स्वयंपाक करणे जाईल का, नाही. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टोळी, असं तर काय एवढं सिंपल येत नाही. निश्चय करणे पण नाही, भजन करणं पण नाही. आश्रयदात्याची स्तुती करायची म्हणजे तुम्ही ज्याचं खाताय कमीत कमी त्याची जाणीव ठेवा. ज्याचं खाताय ना कमीत कमी काय करा, त्याची जाणीव ठेवा. म्हणजेच काय, आश्रयदात्याची स्तुती करणे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट इतर पर्याय बघा. स्वयंपाक करणे हा केवळ म्हणीत वापरलेल्या पोळी शब्दाचा शब्दार्थ आहे, जो म्हणीचा खरा भावार्थ नसतो. निश्चय करणे म्हणजे भीष्म प्रतिष्ठा किंवा कंबर कसणे यांसारखे वाक्य प्रचलित वापरले जातात. भजन करणे हा देखील शब्दशः चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे ना, भजन करणे हा देखील काय तर शब्दशः अर्थाचा चुकीचा पर्याय. बागेत मी सुवासिक गुलाब लावला, सुवासिक गुलाब लावला ह्या वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण म्हणजे काय रे, विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचं विशेषण. त्याला काय म्हणायचं, विशेषण. मग बाग हे काय रे, बाग हे नाम आहे. ठीक आहे, मी सुवासिक गुलाब लावला, हे गुलाब पण काय तर नाम आहे, पण कसा गुलाब लावला, सुवासिक लावला म्हणजे विशेषण काय आलं, सुवासिक. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे काय असेल तुमचं योग्य उत्तर, कारण ते काय तर सुवासिक आहे ना त्यासाठी. ठीक आहे, नामाबद्दल काय करतोय, विशेष माहिती सांगतोय तो. ओके, पुढे, त्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी रिपीट झालेले हे, त्याच्यामुळं हा आश्रयदात्याची स्तुती करणे, भजन करणे, गुणगान करणे, स्तुती करणे,
निश्चय करणे, एखाद्या गोष्टी करायचा पक्का निर्धार करणे, मग याचं सोल्युशन येत आलेलं आहे. नाकाचं बाल, अत्यंत प्रिय व्यक्ती, पी हळद हो गोरी, उतावळेपणा दाखवणे. ठीक आहे, रिपीट जरी झालं तर काही टेन्शन नाही. मुक्ता फळे उधळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मुक्ता फळे उधळणे, मोत्यांच्या माळा करणे, मुक्तपणे फिरणे, पांढरी फुले वाहणे आणि मूर्खासारखे बोलणे. तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते तुम्हाला कमेंट करायचं. तुम्ही कमेंट करून सांगा याचं योग्य उत्तर काय आहे. ज्याचं बरोबर येईल मी त्यांना कमेंट रिप्लाय देईल की बरोबर आहे, आणि एखाद्याचं चुकलं तर मी त्यांना सांगेल की कोणतं बरोबर असणार आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना वनरक्षकची बॅच करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी मला इथं व्हॉट्सअपला मेसेज करा. 83 परत एकदा नंबर देतो 8329603029. ठीक आहे. चला, आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.